लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, आमच्या सहकारी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, या ठिकाणी सायकलिंग फेडरेशनचे श्री अमरजीत सिंग गिल, श्री बनिंदर पाल सिंग, श्री ओंकार सिंग, श्रीकर परदेशी, उपस्थित असलेले आमचे सहकारी श्री सिद्धार्थ शिरोळे, अमित गोरखे, राहुल कुल, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, आपले या ठिकाणी उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकारी श्री चंद्रकांत पलकुंडवार, श्रीमती शीतल ओगले, श्री जितेंद्र डुडी, श्री अमितेश कुमार, श्री विनय कुमार चौबे, श्री नवल किशोर राम, त्याचप्रमाणे श्री गजानन पाटील, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, सर्व स्पॉन्सर्स आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पुणे ग्रँड टूअर ही जी एक आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा किंवा सायकलिंग इव्हेंट हा जो आपण पुण्यामध्ये आयोजित केलेला आहे, त्याच्या लोगोचं, मॅस्कॉटचं आणि जर्सीचं लॉन्च नुकतंच आपण या ठिकाणी केलं आहे. मी सर्वप्रथम पुण्याचं जे संपूर्ण प्रशासन आहे त्या सर्वांचं आणि जी ऑर्गनायझिंग टीम आहे त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला इव्हेंट हा आपण पुण्यामध्ये या ठिकाणी आयोजित केला. मला आठवतं आहे की ज्यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भातलं पहिलं प्रेझेंटेशन आमच्यासमोर केलं होतं, त्यावेळीच ही गोष्ट लक्षात आली की हा केवळ एक इव्हेंट नाही आहे, तर यातनं वेगवेगळ्या प्रकारे अनेक गोल्स, अनेक लक्ष्य हे आपल्याला निश्चितपणे गाठता येतील. आणि म्हणूनच सरकार म्हणून मी असेल, अजितदादा असेल, आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी हा निर्णय केला की आपल्याला निश्चितपणे याचा पाठपुरावा केला पाहिजे. आणि मला आनंद आहे की त्याला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालं, त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये त्याचा समावेश झाला आणि आज त्याची सुरुवात आपण करतोय. दादांनी या ठिकाणी सांगितलं की पुण्याला खरं म्हणजे सायकलिंगचं शहर म्हणूनच त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे विक्रम सायकल संग्रहालय देखील आहे, ज्या ठिकाणी 1914 पासनच्या ज्या काही सायकली आहेत त्याचं देखील प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. आणि साधारण 1945 पासनं पुण्यामध्ये सायकलीच्या शर्यती सुरू झालेल्या आहेत आणि खंडाळ्याच्या घाटात जी सायकल स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली जायची ही मला असं वाटतं की अजूनही ती एक अतिशय महत्त्वाची मानांकित अशा प्रकारची स्पर्धा म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि म्हणूनच एक प्रकारे सायकलचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये अशा प्रकारचा ग्रँड टूअर आपण आयोजित करतोय हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. मगाशी जसं आपण एव्हीमध्ये बघितलं की 18 देश आणि 27 इंटरनॅशनल टीम्सचं पार्टिसिपेशन आतापर्यंत ठरलेलं आहे, ते अजूनही पुढे वाढणार आहे. इट इज अ ट्रू इंटरनॅशनल इव्हेंट विच वी आर ऑर्गनायझिंग. आणि 437 किलोमीटर याचे जे काही वेगवेगळे टप्पे आहेत त्याचे ट्रॅक्स मिळून या ठिकाणी होणार आहे. आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे जे काही टप्पे आहेत ते डिझाईन केले आहेत. मुळातच या संपूर्ण टूअरमुळे आणि याच्या सगळ्या डेस्टिनेशन्समुळे पुण्यातल्या ज्या काही अतिशय महत्त्वाचे टुरिस्ट डेस्टिनेशन असतील, महत्त्वाची आयकॉनिक स्थळं असतील, धार्मिक स्थळं असतील, पर्यटनाची स्थळं असतील, सांस्कृतिक स्थळं असतील, अशा सगळ्यांना एक मोठ्या प्रमाणात महत्त्व मिळणार आहे किंवा त्यांचं महत्त्व अधोरेखित होणार आहे. कारण हे प्रत्येक डेस्टिनेशन जे या संपूर्ण टूअर मॅपवर दिसत आहे ते प्रत्येक डेस्टिनेशन पुढच्या काळामध्ये एक चर्चेचा विषय बनेल. त्या ठिकाणी लोक जातील, त्या ठिकाणी पर्यटक जातील, स्पेक्टेटर्स जातील, मोठ्या प्रमाणात त्याचं जे काही प्रमोशन आहे ते प्रमोशन देखील या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून जसं दादांनी सांगितलं की हा केवळ एक सायकलिंग इव्हेंट नाही आहे, तर त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या प्रकारे त्यातनं एक आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम देखील आपण करणार आहोत.
आणि खरं म्हणजे ही गोष्ट देखील खरी आहे की आज ज्यावेळेस आपण प्रदूषणाचा विचार करतो, ज्यावेळी आपण लाईफस्टाईल डिसीजेसचा विचार करतो, ज्यावेळी आपण वेगवेगळ्या प्रकारे ट्रॅफिक जॅम्सचा विचार करतो, अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की सायकलला प्राधान्य देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण आज बघतो की अनेक पश्चिमी राष्ट्रांमध्ये सायकल स्वारांना अधिक महत्त्व दिलं गेलेलं आहे किंवा रस्त्याच्या ट्रॅफिकमध्येही जे सायकल लेनमधनं चालतात किंवा ज्यांना क्रॉसिंग करायचं आहे तर एक अलिखित नियम आहे की जे कार चालवणारे आहेत किंवा ऑटोमॅटिक व्हेकल चालवणारे आहेत यांनी सायकल चालवणाऱ्यांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि तशा प्रकारचे इथोस त्या ठिकाणी त्यांनी तयार केले आहेत आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की लोक मोठ्या प्रमाणात सायकल चालवताना दिसतात. आणि आपल्याकडेही खूप मोठ्या प्रमाणात आपण सायकल चालवायचो, पण हळूहळू टू व्हीलरकडे गेलो, फोर व्हीलरकडे गेलो. पण आज हळूहळू आपण जर बघितलं तर जगामध्ये सायकल हा पुन्हा एकदा स्टेटस सिम्बॉल होऊन राहिलेला आहे की सायकल चालवणाऱ्यांकडे पुन्हा एकदा एक आदराच्या नजरेनं पाहिलं जातं. ही देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण हा जो काही इव्हेंट घेतोय यातनं आपल्याहीकडे सायकलिंगच्या संदर्भात एक मोठ्या प्रमाणात त्याचं प्रमोशन होईल. आपण पाहतो अनेक ठिकाणी अनेक देशांमध्ये लोक आपली सायकल घेऊन येतात आणि तिथल्या मेट्रोमध्ये आपली सायकल चालवतात. मेट्रोने आपल्या गंतव्याला जातात, तिथे सायकल उतरवतात आणि सायकलने पुढचा प्रवास करतात. आणि हे कोणी साधारण लोक नसतात, हे अनेक लोक मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करणारे आणि अतिशय प्रथितयश लोक देखील त्यामध्ये असतात. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही एक सायकलिंगचा एक महत्त्व आहे हे पुन्हा एकदा आपल्याकडे अधोरेखित केलं पाहिजे. आपल्याही देशामध्ये अनेक लोकांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येईल. निरुपमा भावे यांचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. त्यांचं वय 77 आहे आणि त्यांनी आपला 70वा वाढदिवस पुणे ते कन्याकुमारी सायकलिंग करून त्या ठिकाणी साजरा केला. 72व्या वाढदिवसाला पुणे ते जम्मू त्या गेल्या, 75व्या वाढदिवसाला पुणे ते कोलकाता त्या गेल्या आणि आता 77व्या वर्षी पदार्पण केल्यानंतरही आजही जवळपास रोज 26 किलोमीटरचं सायकलिंग हे त्या ठिकाणी करतात. त्यामुळे प्रीती मस्के असतील, अहिल्यानगरच्या प्रणिती सोमण असतील, छत्रपती संभाजीनगरचा छोटा सायकलपटू भारत सोनवणे असेल, जळगावची आकांक्षा मेत्रे असतील, कोल्हापूरची पूजा दानोळे असेल, या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पदकं प्राप्त केली. चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्या देशाचं नावही मोठं केलं आणि सायकलिंगच्या क्षेत्राला देखील एक नवीन आयाम देण्याचा प्रयत्न या सर्वांनी केलेला आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. खरं म्हणजे भारतामध्ये सायकलची एंट्री 150 वर्षापूर्वी झाली आणि एक काळ असा देखील आपण बघितलेला आहे की जेव्हा एंट्री झाली तेव्हा ती श्रीमंतांचीच ओळख होती, ज्याच्याकडे सायकल तो श्रीमंत होता. आणि असाही काळ आपण बघितलेला आहे की सायकल चालवण्याकरताही लायसन्स घ्यावं लागायचं किंवा सायकल विकत घ्यायलाही परवानगी घ्यावी लागायची. त्या काळापासून आज आपण या काळामध्ये येतोय की ज्यावेळी एक ग्रँड टूर आपण ऑर्गनाईज करतो आहोत आणि त्या माध्यमातून वर्ल्ड मॅपवर जागतिक नकाशावर आपण पुण्याला घेऊन चाललेलो आहोत. आणि म्हणून ही अतिशय मला असं वाटतं एक फार चांगलं ट्रान्सफॉर्मेशन आहे. आज खरं म्हणजे या निमित्ताने पुण्याचं जिल्हा प्रशासन असेल, आमचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आपले मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, आपल्या दोन्ही महानगरपालिकांचे आपले आयुक्त असतील, आपल्या दोन्ही आपले सगळे पोलीसचे वरिष्ठ अधिकारी असतील, या सगळ्यांनी मिळून, कारण हा एक असा इव्हेंट आहे की ज्याच्यामध्ये जोपर्यंत मल्टिपल डिपार्टमेंट्स एकत्रित येऊन योग्य प्लॅनिंग करून त्याचं एक्झिक्युशन करत नाही तोपर्यंत हा त्या ठिकाणी संपन्न होऊ शकत नाही. आणि म्हणून या सगळ्यांनी अतिशय सुंदर कोऑर्डिनेशन केलं एक टीम म्हणून. आणि अर्थातच अजितदादा पालकमंत्री म्हणून त्याच्यामध्ये होते. एक टीम म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग या ठिकाणी झालं. स्पोर्ट्स डिपार्टमेंट आपलं आहे, त्यांनी याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. PMRDA आहे. त्यामुळे या सगळ्यांचं मी अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि मला विश्वास आहे की अतिशय यशस्वीपणे आपण हा इव्हेंट ऑर्गनाईज करू. ग्लोबल कॅलेंडरमध्ये हा इव्हेंट असल्यामुळे पुढच्या वर्षीपासून म्हणजे 2027 पासून, दिस इज 2026 इव्हेंट, 2027 पासून आपल्याला याचं प्रमोशन देखील करावं लागणार नाही. तर ग्लोबल कॅलेंडरप्रमाणे लोक स्वतः आपलं स्वतःचं कॅलेंडर प्लॅन करून पुण्यामध्ये या इव्हेंट करता येतील आणि पुण्याची प्रॉपर्टी म्हणून पुणे ग्रँड टूर
हा एक चॅलेंज आपल्याला पुढच्या काळामध्ये विकसित करता येईल. I would like to assure the Cycling Federation and the members of Cycling Federation that Pune has taken over this challenge, and I would like to assure you that the government of Maharashtra is totally backing the Pune team and will make it a great success, will create a great property for India. This will not be a property of Maharashtra, but it will be a property for India. So I actually wish this Bajaj Pune Grand Tour a grand success. मी पुन्हा एकदा सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आपण या चांगल्या कार्यक्रमात आम्हाला सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.